श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. चला तर मंडळी, आज बनवूया फणसाची भाजी. बघा, त्यासाठी मी असा मस्त क्यूट छोटासा फणस घेतलेला आहे. तेही हा छोटासा फणस भाजीसाठी असतो. त्याची भाजी करायची तर आधी सर्वप्रथम काय करायचे आपल्याला, मी याच्या अशा चक्र्या करून घेणार आहे आणि उकडणार म्हणजे शिजवून घेणार आहे. कुकरला शिजवून घेणार आहे. बघा, असं कापून घेते आणि याच्या अशा चक्र्या करून घ्यायच्यात आपल्याला. अशा पद्धतीने चक्र्या करून शिजवून घेते कुकरमध्ये. असा छोटासा असेल ना तुमच्याकडे फणस तर तुम्ही अशा पद्धतीने गोल चक्र्या करून शिजवा. आणि मोठा जरा असेल तर त्याच्या अशा 4 भागामध्ये फोडी करून करा. तशा कापून घ्यायचं त्याला. आता हा कुकरच्या डब्यामध्ये शिजायला ठेवायचे. 2 शिट्या काढून घ्यायच्या आपण. 2 शिट्या मारून घ्यायच्या म्हणजे फणस चांगला शिजला जाईल. आता मी याला शिट्या मारून घेते आणि याला लागणारं साहित्य घेते. आता मी कुकरला 2 शिट्या मारते आणि मग दाखवते. भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी अर्धा टेबलस्पून हळद घेतलेली आहे, 2 टेबलस्पून घरचा लाल मसाला घेतला आहे, 1 टेबलस्पून गरम मसाला घेतला आहे, चवीनुसार मीठ आणि 2 पळी तेल घेतलेलं आहे. आणि इथे लसूण 8 कळ्या लसूण ठेचून घेतल्या आहेत. थोडासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे बारीक किसून ठेचून. कोथिंबीर घेतली थोडीशी आणि 1 मोठा कांदा घेतला आहे. 1 नाही तर 2 मीडियम असेल तर 2 घ्या, नाही तर 1 मोठा असेल तर 1 घ्या. तर 1 कुकरमध्ये मोठ्या कुकरला मी डबा ठेवून आता याचे झाकण लावून 2 शिट्या काढणार आहे. कुकरमधनं मी काढलेलं आहे. आता बाहेर 2 शिट्यामध्ये मी बघितलं तर नाही शिजला नव्हता, म्हणून मी अजून 2 शिट्या घेतल्या. तर बघा आता शिजलेला आहे. तर आता मी हा पाणी काढून टाकते आणि आपण हा काढून घेऊ. म्हणजे साल काढून घ्यायची. तर मी पाणी काढून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे फणस. तर आपल्याला याचं आता हे म्हणजे साफ करून घ्यायचे. बघा, याचं साल काढून घ्यायचे. तर आता मी हा साल काढून घ्यायचं. याचं साल असं काढून घ्यायचं. अशा प्रकारे काढून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे आता हे सगळं साल असं काढून घेते मी. काही फणसला टाईम लागतो शिजायला. हा छोटासा मला वाटलं शिजेल, पण नाही तरीसुद्धा काही कुकरचा प्रॉब्लेम असतो. तर तुमचा बघा किती शिट्यांमध्ये शिजतं वगैरे त्याप्रमाणे तुम्ही काढून घ्या. तर अशा प्रकारे आता मी सर्व हे साल काढून घेते. तर अशा प्रकारे आता सर्व साल असं काढून घेते आणि मग याचं तुकडे करून घ्यायचे आपल्याला. हे बघा, आता हे साल काढून घेतलेले आहे. मग याचे असे हे खोडायचं. बघा, हे असे खोडून याचे असे तुकडे करायचे. हा मधला देठ नाही घ्यायचा, हे फक्त घ्यायचं आहे. बघा, असं हे करून घ्यायचं. बघा, हे मधलं नाही घ्यायचं, मधलं काढून टाकते. हे बघा, अशा प्रकारे काढून घ्यायचं. हे साल असं काढून घ्यायचं. असं हे बघा निघतं असं साल. हा एकदमच लहान कोवळा आहे. हे बघा, आता हे साल काढल्यानंतर हे जे मधलं असतं मधलं काढून टाकायचं. मधला हा जो देठ असतो ना हा काढून टाकायचा. आणि हे बाजूचं घ्यायचं. हे खूपच कोवळं असल्यामुळे त्याचे खूपच लहान लहान असे हे निघाले. नाही तसे लांबे लांबे शिळके निघतात. मी चिकनचे कसे असतात त्याप्रमाणे त्याचे असे शिळके निघतात. पण खूपच कोवळा आहे, हा लहान आहे त्याच्यामुळे. हे बघा, हा मधला देठ नाही घ्यायचा, हा काढून टाकायचा आपल्याला. हा मधला देठ काढून टाकते. बघा, असं हाताने पण ते होतं, खुडून निघतं. असं मधला देठ काढायचा. बघा, आणि हे असं साईडचं आहे, हे असं हातानेच खुडून घ्यायचं आहे. बघा, असं मस्त. हे बघा, थोडासा मोठा असतात तसे लांबे लांबे चिकनसारखे त्याचे निघाले असते. हे मधलं टाकून द्यायचे आपल्याला. तर अशा प्रकारे आता मी हे काढून घेते. बघा, सर्व काढून झालेले सालं आता आपण हे वाडग्यामध्ये काढून घेऊया. हे बघा, हे असं हातानेच हे केलं का होतं असं. हे बघा, असं थोडंसं हातानेच असं फोडून घ्यायचं. मधला गर आपण हा टाकून दिलेला आहे. बघा, असा जो देठ असतो मधला तो टाकलेला आहे.
आणि असं हाताने असं हे करून घ्यायचं. असं सर्व काढून हाताने करून प्रकारे मी हाताने कुचकरून घेतले. हाताने नाही केलं असं तुम्ही कशा खलबत्त्याने ठेचलं तरी चालू केलं आणि कढई ठेवलेली आहे. तर आपण आता तेल घालून घेऊया. तेल तापलं का आपण लसूण घालून घेऊ. हे बघा लसूण, आलं लसूण टाकूया. थोडं आलं लसूण तेलावरती असं परतून घेऊया. लसूण तेलावर परतलं आता आपण कांदा घालून घेऊया. कांदा थोडा परतून घेऊया. चांगला तेलावर परतूया का आपण हळद घालून घेऊ. मसाला पण चांगला परतून घेऊया. परतून घेतला. गॅसची फ्लेम स्लो करायची आणि आपण जो हा फणस करून घेतला आहे उकडून तो घालून घेऊया. आता फणस हातानेच कुस्करायचा, मिक्सरला वगैरे नाही करायचं, त्याच्यामुळे त्याचा खिमा होऊन जाईल. मस्त लागतं आहे. म्हणजे चिकन खिम्यासारखंच एक प्रकारचं होतं तो, चिकनसारखं. नॉनव्हेज जे खात नसून त्याच्यासाठी मस्त. कधी व्हेजचा वार आला तर मस्त अशी फणसाची भाजी केली ना तर मस्त एक नंबर लागतं. आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊया जरा शिजण्यासाठी. अशी मिळून येण्यासाठी जरा पाणी घालायचं म्हणजे चांगली ती मिळून येते. म्हणजे कांदा सगळा मऊ पडतो पाणी घातल्यामुळे, छान होते ती भाजी. तर आपण गरम मसाला घालून घेऊ. आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया. चवीनुसार मीठ घालायचं बघा. आणि आता आपण हे शिजत ठेवूया. जरा सुक्की करून घ्यायची अशी छान. त्याच्यात थोडीशी कोथिंबीर घालूया आणि शिजत ठेवूया. चांगली अशी मिळून आली पाहिजे. झाकण देऊन ठेवू. मीडियम टू हायवर ठेवायचं गॅस आणि चांगले शिजून घ्यायचं. हे बघा अजून त्याला जरा चांगले अजून सुक्की येऊन दे, छान लागते. तुम्ही त्यात टोमॅटो पण टाकू शकता, टोमॅटोने पण छान लागते. अशी करायची तर अशी पण खाऊ शकता, चपाती भाकरीबरोबर मस्त लागते. अजून ठेवूया जरा सुक्की होऊन दे. आता आपण आता बघा सुक्की झालेली अशी मस्त अशी सुक्की झाली तर झाली. कुकरला चांगल्या शिट्या घेऊन शिजून घ्यायची म्हणजे मग जास्त वेळ नाही लागत. आणि धुवून घ्यायची स्वच्छ, तो पाणी काढून टाकायचा आणि धुवून घ्यायची. सुक्की झाली तर असं मस्त अजून कोथिंबीर टाकायची आणि मस्त झाली भाजी. तर गॅस बंद करूया आपण. आणि काढून घेऊ. चला आता आपण आता काढून घेऊया भाजी. मस्तपैकी फणसाची भाजी, कच्च्या फणसाची भाजी चपातीबरोबर डब्याला वगैरे खायला मस्त एक नंबर. तुम्ही याच्यात काळा वाटाणा पण टाकू शकता, सुका जवळा पण टाकू शकता, कशी जशी करू तशी मस्त लागते. तर नक्की ट्राय करा. तुम्हाला खाण्यासाठी तयार आहे कच्च्या फणसाची भाजी. तर तुम्ही नक्की ट्राय करा. माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.